नमस्कार मित्रांनो. आज आपण ज्या महान पण वादग्रस्त विचारवंताच्या तत्त्वज्ञानावर चर्चा करणार आहोत ते म्हणजे फ्रेडरिक नीचा, एक अत्यंत प्रभावशाली जर्मन तत्त्ववेत्ता. त्यांच्या विचारांमध्ये जीवन, नैतिकता, देव आणि मानवी अस्तित्व याविषयी खूप तीव्र मूलगामी विश्लेषणं आढळतात. पण नीचा यांच्या तत्त्वज्ञानात स्त्रियांविषयीचे विचार हे विशेष लक्षवेधी आणि अनेक वेळा वादग्रस्त ठरले आहेत. त्यांनी स्त्रीला एक अनाकलनीय पण धोकादायक शक्ती मानलं आहे. आज आपण त्यांच्या स्त्रियांविषयींच्या 12 महत्त्वाच्या भूमिका पाहणार आहोत, मूळ विचार आणि त्यामागचं स्पष्टीकरण समजून घेत. तर त्यांचा पहिला विचार आहे, स्त्री योद्ध्यांच्या विश्रांतीसाठी असते. मॅन शॅल बी ट्रेंड फॉर वॉर अँड वुमन फॉर द रिक्रिएशन ऑफ द वॉरियर. नीचा यांचं मत होतं की पुरुष जन्मतःच संघर्षासाठी आणि सर्जनशीलतेसाठी सिद्ध होतो. त्यांचं जीवन ध्येयवादी असतं, तर स्त्रीचं कार्य म्हणजे त्या योद्ध्याला सौंदर्य, विश्रांती आणि विरंगुळा देणं. त्या स्त्रीला स्वतंत्र उद्देश नसतो, तर ती पुरुषाच्या जीवनगतीचं समर्थन करते. ही त्यांची भूमिका अत्यंत पारंपरिक आणि लिंगभेदावर आधारित आहे. त्यांची दुसरी भूमिका आहे, स्त्रीकडे जातोस तर चाबूक विसरू नकोस. द गोज टू वुमन फॉरगेट नॉट दी वीप. हे नीचा यांचं सर्वात प्रसिद्ध आणि वादग्रस्त विधान आहे. इथे चाबूक हे फक्त मारण्यासाठीच नाही, तर पुरुष सत्तेचं प्रतीक आहे. त्याच्या मते स्त्री पुरुषावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे पुरुषाने तिला नियंत्रित करण्याची तयारी ठेवावी. प्रेम आणि समानता या संकल्पना त्यांना स्वीकार्य वाटत नाही. त्यांची तिसरी भूमिका होती, स्त्री कोड उत्तर गर्भधारणा. म्हणजे त्यांचं मत होतं की स्त्री एक कोड आहे आणि त्याचं उत्तर म्हणजे फक्त गर्भधारणा आहे. एव्हरीथिंग अबाउट वुमन इज अ रिडल अँड एव्हरीथिंग अबाउट वुमन हॅज वन सोल्युशन, प्रेग्नन्सी. नीचा यांच्या मते स्त्रीचं अस्तित्व हे एक कोड आहे. तिचं वागणं, विचार, उद्दिष्ट हे सर्व गैरसमजुतीचं भरलेलं असतं. पण त्यामध्ये या सर्वाचा शेवट एकच नैसर्गिक हेतू असतो, तो म्हणजे गर्भधारणा. स्त्रीचा खरा अर्थ किंवा उपयोग ते फक्त प्रजोत्पत्तीमध्येच पाहतात. त्यांची पुढची भूमिका म्हणजे चौथी भूमिका सांगते की स्त्री शक्तिशाली पुरुषांची शत्रू असते. वुमन हॅज ऑलवेज कॉन्स्पायर्ड विथ द टाइप्स ऑफ डिकॅडन्स. नीचा असं म्हणतात की स्त्रिया दुर्बल आणि धर्माधारित शक्तींशी हात मिळवणी करतात, कारण त्यांना खऱ्या शक्तिशाली पुरुषांची भीती वाटते. त्या धर्म, नैतिकता आणि सामाजिक नियम यांच्या आड लपून स्वतंत्र पुरुषांच्या विरोधात काम करतात. त्यांचा पाचवा विचार आहे, स्त्री पुरुष एकमेकांची फसवणूक. द सेक्सेस डिसीव्ह देमसेल्फ अबाउट ईच अदर. नीचा यांच्या मते स्त्री आणि पुरुष वेगळ्या मूल्यव्यवस्थेत जगतात, त्यामुळे त्यांचं प्रेम, आदर किंवा विश्वास हे अनेक वेळा एक भ्रमच असतो. त्यांच्या दृष्टीने स्त्री पुरुष नातं हे मुख्यत्व फसवणुकीवर आधारलेलं असतं. त्यांचा सहावा विचार आहे, स्त्री सौंदर्याचं शस्त्र म्हणून वापर करते. वुमन युजेस हर लुक्स टू सेड्यूस. नीचा असं सांगतात की स्त्री तिचं सौंदर्य एक शस्त्र म्हणून वापरते. ती पुरुषाला मोहात अडकवते, पण एकदा का तो मोहात अडकला की त्याचा तिरस्कार करू लागते. स्त्रीचं आकर्षण हे मानसिक नियंत्रणाचं साधन आहे. सातव्या विचारात ते म्हणतात, स्त्री अधिक चतुर, अधिक धोरणी. म्हणजेच वुमन इज मोर स्केप्टिकल, मोर इंटेलिजंट, मोर कनिंग. नीचा मानतात की स्त्री ही पुरुषांपेक्षा अधिक शंकेखोर, अधिक चतुर आणि अधिक रणनीतिशील असते. पण त्यांच्या मते ही क्षमता सत्याच्या शोधासाठी नाही, तर केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी ती वापरते.
त्यामुळे तिची बुद्धिमत्ता नैतिकदृष्ट्या सकारात्मक नसते. त्यांची 8वी भूमिका आहे प्रेमात आणि सूडात स्त्री अधिक क्रूर असते. इन रेवेंज अँड इन लव्ह वमन इज मोर बार्बरिक. नीचा यांच्या मते स्त्री एकदा प्रेमात किंवा सूडाच्या भावनेत गुरफटली की ती सर्व मर्यादा ओलांडते. तिचं वर्तन अधिक अमानुष, जहाल आणि हिंसक होतं, जे अनेक वेळा पुरुषांपेक्षा अधिक टोकाचं असतं. ही 9वी भूमिका आहे स्त्री मैत्रीसाठी अजून परिपक्व नाही. वमन इज नॉट येट केपेबल ऑफ फ्रेंडशिप. नीचा यांना असं वाटतं की स्त्रीच्या भावना, विचार आणि वागणं अजूनही प्राणी सदृश्य स्वरूपात आहे. त्यामुळे ती बौद्धिक समता, मैत्री आणि स्थिर नातं टिकवू शकत नाही. ती लहरी, सौंदर्य केंद्री आणि अस्थिर असते. त्यांच्या 10व्या भूमिकेत ते म्हणतात, परिपूर्ण स्त्री ही उच्च पण दुर्मिळ आहे. द परफेक्ट वॉमन इज समथिंग मच मोर रेअर. नीचा असं म्हणतात की जर स्त्री विवेकी, सशक्त आणि सर्जनशील असेल तर ती पुरुषांपेक्षाही श्रेष्ठ ठरू शकते, पण अशी स्त्री अत्यंत दुर्मिळ असते. हे त्यांच्या तत्त्वज्ञानात एक अपवादात्मक कौतुक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सामान्य स्त्रीविषयी ते नाही म्हणत आहेत, ते या दुर्मिळ स्त्रीबद्दल बोलत आहेत. 11व्या विचारात ते म्हणतात, स्त्रीला शिक्षण दिलं तर ती पुरुष बनते. एज्युकेटिंग वुमन रुइन्स वुमन. म्हणजेच निशा यांचं मत असं आहे की स्त्रियांना जर पुरुषांसारखं शिक्षण दिलं तर त्या आपल्या नैसर्गिक स्त्रीत्व गुणांपासून दूर जातात आणि पुरुषागत वागू लागतात. त्यांच्या मते स्त्रीचं शिक्षण ही तिच्या नैसर्गिक स्थानापासून एक विचलन आहे. 12वा विचार हा अधिक जहाल ठरतो. त्यात ते म्हणतात, स्त्री ही देवाची दुसरी चूक आहे. वमन वॉज गॉड्स सेकंड मिस्टेक. ही नीचा यांची सर्वात टोकाची आणि कटू टिप्पणी आहे. माणूस ही देवाची पहिली चूक होती आणि स्त्री दुसरी. या विधानातून ते केवळ स्त्रीवर नव्हे तर संपूर्ण सृष्टी व्यवस्थेवर, देवावर आणि मानवी अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. मित्रांनो, फ्रीडरिश नीचा यांचे स्त्रियांविषयीचे हे विचार प्रखर, अनेक वेळा स्त्रीविरोधी आणि पारंपरिक लिंगभेदावर आधारलेले होते. त्यांनी स्त्रीला सौंदर्य, गर्भधारणा आणि धोरणात्मक चातुर्य याच मर्यादांमध्ये पाहिलं. पण हे विचार त्यांनी त्यांच्या वैयक्तिक अनुभवांवरून, त्या काळच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीवर आणि धर्म व नैतिकतेवरील त्यांच्या टीकेच्या अनुषंगाने मांडले होते. म्हणून त्यांचं तत्त्वज्ञान स्वीकारताना आपल्याला केवळ सहमतीसाठी नाही तर गंभीर आणि विवेकी दृष्टिकोनातून त्याचे विश्लेषण करणं आवश्यक आहे. तर कशी वाटली आजची व्हिडिओ? जर आवडली असेल तर लाईक करा आणि निशा यांच्या या मतांविषयी तुमचं मत काय आहे ते कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि पुढची व्हिडिओ येईपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि विचार करत राहा.